परिवर्तन विचार मंच आयोजित दुसरे ऑनलाईन फुले आंबेडकरी साहित्य संमेलनाला शुभेच्छा देते. फुले आंबेडकरी साहित्याचा प्रचार आणि प्रसार करणे हा संमेलनाचा उद्देश आहे. साहित्य संमेलनाच्या या वाङ्मयीन सोहळ्यात सहभागी झालेल्या आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. निखळ माणुसकीची उपासना करणाऱ्या फुले साहित्याच्या सामर्थ्यात आपली मोलाची भर टाकून हे प्रबोधनाचं साहित्य अधिक समृद्ध करणारे अनेक आंबेडकरी लेखक, कवी, विचारवंत, रसिक मानकरी या सर्वांना जय भीम. या फुले आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपणाशी संवाद साधण्याची एक उत्तम संधी प्राप्त झाल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देते. मला देण्यात आलेला विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित स्त्री. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्रीविषयक विचार, स्त्रियांसाठी केलेले कार्य हे जेव्हा आपण वाचतो, बघतो, अनुभवतो तेव्हा असे वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी जे केलं आणि जेवढं केलं तेवढं इतर कोणाहीसाठी नसेल केलं. विषयाकडे वळताना इतिहास बघू आपण तर आपल्याला असं दिसून येतं की स्त्री स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे सिद्धार्थ गौतम बुद्ध हे जगातले पहिले महामानव होते. त्यांनी 2500 वर्षापूर्वीच स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान दिलं होतं. मातृग्राम हे संबोधन देऊन समाजात स्त्रीला सन्मान व प्रतिष्ठा दिली. एवढंच नाही तर आपल्या भिक्खू संघात स्त्रियांना स्थान देऊन स्वतंत्र अस्तित्व बहाल केलं होतं. स्त्री स्वातंत्र्याची ही जगातली पहिली क्रांती होती. त्यानंतर स्त्रियांचा कैवार घेणारी दोन अस्तित्व असलेली एक शक्ती पुढे आली आणि ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले. मानव प्राण्यात पुरुषांपेक्षा स्त्री श्रेष्ठ आहे असं महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. स्त्रियांसाठीच्या संघर्षातले ज्योतिबा दीप होते तर सावित्री त्या दिव्यातील ज्योत होत्या. या दोघांनी मिळून स्त्रियांच्या उद्धारासाठी, शिक्षणासाठी अहोरात्र प्रयत्न केले. तथागत बुद्ध आणि महात्मा ज्योतिबा फुले या महामानवांना गुरु मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्रियांच्या संदर्भातले विचार आणि कार्य जर आपण बघितले तर ते केवळ स्त्रीमुक्तीचंच नव्हते, स्त्री स्वातंत्र्याचेच नव्हते, तर स्त्री सन्मानाचेही होते. मनुवादी व्यवस्थेच्या कुचंबनेतून स्त्रियांना मुक्त करून कायद्याद्वारे त्यांना स्थैर्य, सुरक्षितता व सन्मान प्राप्त करून दिले पाहिजे अशी त्यांची ठाम भूमिका होती. आपण प्राचीन इतिहास बघितला तर चाणक्यापासून चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोकापासून राजे शिवाजी असो, त्यांच्या यशस्वी व्यक्तिमत्वात, त्यांच्या यशस्वी जीवनात त्यांच्या मातांचा मोठा वाटा राहिलेला आहे. म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी स्त्रियांना मानव संपत्तीच्या प्रणेत्या म्हटलेलं आहे. नवीन पिढीवर संस्कार घालणाऱ्या, नवीन पिढीत साहस निर्माण करणाऱ्या, चातुर्य निर्माण करणाऱ्या ह्या स्त्रियाच आहेत. म्हणून स्त्री शक्तीचा उपयोग जर नवीन पिढीच्या निर्मितीत होत असेल तर सक्रिय आणि कुशल मानव संपत्ती निर्माण होईल असं त्यांचं स्पष्ट मत होतं. ते म्हणतात की स्त्रियांवर समाजाच्या संस्काराची आणि प्रगतीची जबाबदारी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या काळात स्त्रियांची स्थिती कशी होती या संबंधी समीक्षा करताना म्हटलेलं आहे की जेव्हा स्त्रियांना स्वतंत्र अधिकार होते आणि पुरुषांप्रमाणे त्यांनाही व्यक्तिगत विकास करण्याचा अधिकार होता, तेव्हा भारतीय समाज प्रगतिशील होता. परंतु जेव्हा स्त्रियांची उपेक्षा केली गेली, त्यांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित केलं गेलं,
तेव्हा तेव्हा भारतीय समाजाची प्रगती अवरुद्ध झाली आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माला स्त्रियांच्या ऱ्हासाचं, त्यांच्या अवनतीचं एक मूलभूत आणि महत्त्वाचं कारण मानलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धर्माने प्रभावित होते, कारण बुद्ध धर्मात पुरुष आणि स्त्रियांना सन्मान, स्वातंत्र्य होते आणि म्हणून त्यांनी आधुनिक पद्धतीने बुद्धांच्या विचारांना संविधानात सम्मिलित केलं. संपूर्ण मानवजातीचा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्व स्तरावर समांतर विकास व्हावा असं त्यांचं स्पष्ट मत होतं. म्हणून स्त्री पुरुष समानतेसह संपूर्ण देशात बुद्धाला अपेक्षित शांती निर्माण करू पाहणारा सद्धम्म संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून दिला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही सामाजिक अभिसरणाची जीवनमूल्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेचा प्राण आहे आणि म्हणून लोकशाही मूल्यांचा सन्मान करणारं संविधान हे जगातलं महान आणि आदर्श असं संविधान आहे. संविधान निर्माण होण्यापूर्वी स्त्रियांची अवस्था अतिशय बिकट होती. तिला कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते. ती एक प्रकारे गुलामीचं जीवन जगत होती. तिला माणूस म्हणून काही सन्मान नव्हता. एकूणच अवस्था अत्यंत विदारक होती. या दलदलीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना जगण्याची नवीन सन्मानित वाट दाखवली, ती संविधानाच्या माध्यमातून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांच्या व्यापक अधिकाराचे समर्थक होते. म्हणून त्यांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांना समान हक्क आणि अधिकार मिळवून दिले. एवढंच नाही तर आर्थिक स्वातंत्र्य आणि अधिकारही मिळवून दिले. त्यांनी संविधानात स्त्रियांच्या उन्नतीसाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. राज्यघटनेच्या 14व्या कलमानुसार समानतेचा हक्क दिला आहे. कलम 15 नुसार कोणत्याही नागरिकाला प्रतिकूल होईल अशा प्रकारे केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करता येणार नाही. कलम 16 नुसार सार्वजनिक सेवा योजनेच्या बाबींमध्ये समान संधी दिली. कलम 19 नुसार भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं प्रत्येक व्यक्तीला. कलम 39 क नुसार उपजीविकेचं एक पुरेसं साधन मिळवण्याचा अधिकार स्त्री पुरुषांना सारखाच असावा सांगितलं. कलम 42 नुसार राज्य हे कामाबाबत न्याय आणि मानवीय परिस्थिती निर्माण करण्यासाठी व प्रसूतीविषयक सहाय्यासाठी तरतूद करेल. कलम 51 क नुसार क मधील भाग ड नुसार स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे. अशा अनेक कलमांद्वारे स्त्रियांना एक प्रकारची सुरक्षितता प्रदान करून सन्मानित केलेलं आहे. संविधान आणि कायद्याच्या दृष्टीने भारतीय स्त्रीला आज ज्या सुविधा मिळाल्या आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गहन चिंतन आणि मननामुळे. त्यांनी महिलांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रतिष्ठित करण्याचा एकूण प्रयत्न केलेला आहे. एवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या हिंदू कोड बिलात भारतीय स्त्रीला तिच्या मूलभूत हक्कांची, स्वातंत्र्याची सनद दिलेली आहे. हे बिल म्हणजे मनुस्मृतीतील कायद्यांची हकालपट्टी करणारं होतं आणि शोषण व्यवस्थेला मुठमाती देणारं होतं. त्यांनी हिंदू कोडबिलाच्या माध्यमातून स्त्रियांच्या कौटुंबिक आणि आर्थिक हिताची, अधिकाराची काळजी घेत स्त्रियांना वडिलांच्या मिळकतीत मुलांप्रमाणे समान वाटा मिळवण्याचा अधिकार दिला, वारसा होण्याचा अधिकार दिला,
दत्तक घेण्याचा आणि दत्तक जाण्याचा अधिकार दिला. तिला स्वतःचा वारस ठरविण्याचा अधिकार दिला. आंतरजातीय विवाह, घटस्फोट, पालकत्व इत्यादी अनेक बाबी त्या हिंदू कोडबिलामध्ये होत्या. एवढंच नाही तर वडिलांच्या संपत्तीत जोपर्यंत स्त्रीला समान वाटा मिळत नाही तोपर्यंत कुटुंबात तिला समानता प्राप्त होणार नाही याचा विचार करून तिला वडिलांच्या पतीच्या संपत्तीमध्ये वाटा दिला. कुटुंबात वडिलांना आर्थिक सुबत्तेमुळे जो मान मिळतो तोच मातेलाही मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून आर्थिक सुबत्तेमुळे मुलांच्या नजरेत वडिलांचीच किंमत आईलाही प्राप्त होईल या दृष्टिकोनातून अनेक आर्थिक अधिकार सुद्धा मिळवून दिलेले आहेत बाबासाहेबांनी. बाबासाहेबांनी एकूणच एक भारतीय नागरिक म्हणून स्त्रीलाही सर्व अधिकार असावेत अशी त्यांची एक भूमिका होती आणि म्हणून त्यांनी हिंदू कोडबिलाच्या माध्यमातूनही समस्त स्त्री वर्गाला स्थैर्य आणि स्वाभिमान मिळवून दिला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकूणच विविध माध्यमातून महिला शक्तीच्या रचनात्मक स्वरूपाला राष्ट्राच्या विकासाशी जोडण्याची एक उत्तम व्यवस्था केलेली आहे. सोबतच त्यांनी वर्षानुवर्षे पीडित स्त्रियांच्या आर्थिक आणि सामाजिक शोषणालाही प्रतिबंध घातला आहे. सद्यस्थितीमध्ये आज खुल्या सामाजिक वातावरणामध्ये महिलांना जे आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य मिळत आहे त्याची सशक्त आधारशिलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांमुळे आज विज्ञान, तंत्रज्ञान, अवकाश, समाजकारण, राजकारण, सांस्कृतिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात स्त्रियांनी आपलं स्थान निर्माण केलं आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहे. जसे पायलट, इंजिनियर, IAS ऑफिसर्स, IPS ऑफिसर अशा अनेक पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या ठिकाणी स्त्रिया आपल्याला कार्य करताना दिसत आहेत. ग्रामपंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगर परिषदा येथेही महिला सदस्यांची संख्या वाढत आहे. आज स्त्रियांना विविध आर्थिक अधिकार प्राप्त झाले आहेत. स्वतःचा पती निवडण्याचं स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे. घटस्फोट घेऊन वेगळी राहिली तरी नवऱ्याकडून पोटगी मिळण्याची तरतूद आहे. शिक्षण, नोकऱ्या, व्यवसाय यामध्ये समान अधिकार मिळालेले आहेत. स्त्रीविषयक कायद्यांमध्ये स्त्रियांच्या बाजूनं एक प्रकारचं कायद्याचं संरक्षण कवच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी केलेलं आहे. डॉक्टर आंबेडकरांनी स्त्रियांना समानता, अधिकार, स्वातंत्र्य आणि सन्मान दिल्यानंतर स्त्रियांनी स्वतः या सर्व समानता, अधिकार, स्वातंत्र्य, सन्मानाची किती दखल घेतली, त्यासाठी त्यांचे स्वतःचे प्रयत्न काय राहिले याचं मूल्यमापन होणं आवश्यक आहे. म्हणून आज आपण बघतो की एकीकडे प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातल्या जवळपास 9,700 पेक्षा जास्त गावात महिला सरपंच ध्वजारोहण करताना आपल्याला दिसतात आणि या गोष्टीचं कौतुकही केलं जातं. परंतु त्याच महिला सरपंचांना राजकीय पातळीवर निर्णय प्रक्रियेत डावललं जातं. याचं दुःख आहे. त्यासाठी स्त्रियांनीही स्वतःला शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या पात्र बनवलं पाहिजे. एकीकडे आज आपण बघतो आहोत की महिला अंतराळात पोहोचली आहे, तर दुसरीकडे तिला बाहेर जाताना किंवा रात्री ऑफिसमधून घरी येताना, कामावरून घरी येताना तिला संरक्षणाची गरज लागते, तिला हिम्मत करावी लागते. ही विसंगती आहे.
यावर विचार होणं आवश्यक आहे. साधं उदाहरण घेता येईल, घरगुती उदाहरण, की सासू सुनेचं नातं नेहमी दूषित समजलं जातं. का नाही ते सुंदर बनावं, का नाही ते सुंदर जगावं, का नाही ते सुंदर अनुभवावं. आणि हे नातं सुंदर बनविण्यासाठी अजिबात कोणत्याही पुरुषाची गरज भासत नाही. हे नातं त्या दोन स्त्रियाच मिळून सुंदर बनवू शकतात, जगू शकतात. दुसरं, आज भारतीय व्यवस्थेवरचा कलंक म्हणजे हुंडा पद्धती. प्रत्यक्ष हुंडा पद्धती काय आहे, तर मी म्हणेन की आपली बायको सांभाळण्याची ताकद नाही म्हणून तिला जन्मभर सांभाळण्यासाठी डिपॉझिट मागत असतो, आणि हा डिपॉझिट म्हणजे हुंडा. मग अशा व्यक्तीसोबत लग्न करायचं की नाही याचा विचार सुद्धा मुलींनी करायला हवा. तिसरं, स्त्री भ्रूण हत्या. का नाही स्त्री पुरुष समानता असली पाहिजे? मुलगी असो वा मुलगा, दोन्ही समानच आहेत. कारण कुटुंबाला, समाजाला, देशाला या दोघांची गरज आहे. वंशाचा दिवा म्हणजे मुलगाच का असावा? यासाठी सासूरूपी स्त्रीनेच स्त्री पुरुष समानतेचं आदर्श आणि स्त्री पुरुष समानतेचे आदर्श आणि मूल्य स्वीकारली पाहिजे. ती आपल्या कुटुंबात रुजवली पाहिजे. कारण बरेचदा मुलगा हवा असा आग्रह धरणाऱ्यांमध्ये सासूरूपी स्त्रीचीच भूमिका अहम दिसते. या सर्व रूढी परंपरा बदलल्या पाहिजेत. त्या बदलण्याची ताकदही स्त्रीमध्येच आहे. बाबासाहेबांनी आपल्यासाठी एवढं करून दिल्यावर आपण साधं बदलू शकत नाही? शोकांतिका आहे. या विचारांमुळे आपलं अधःपतन झालेलं आहे, अधोगती झालेली आहे. त्या रूढी परंपरा आपणच चालवणार आहोत का याचा विचार होणं अतिशय आवश्यक आहे. नवरा आंधळा म्हणून आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधणारी गांधारी बाबासाहेबांना नको आहे, तर पतीच्या आंधळेपणावर आपल्या दोन्ही डोळ्यांनी डोळसपणा त्यालाही दृष्टी मिळवून देणारी गांधारी, नवीन गांधारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आहे. आजचे राजकारण आपण बघतो की पुरुष केंद्री झालेलं आहे. राजकारणात स्त्रियांचा कमी सहभाग आहे, आणि अशा स्थितीत महिलांना जर आपलं स्थान मिळवायचं असेल तर त्यासाठी केवळ आरक्षण हा मार्ग असू शकत नाही, तर त्यासाठी निकोप अशी राजकीय संस्कृती व स्वयोग्यता निर्माण करावी लागेल स्त्रियांना सुद्धा. तसेच महिला सुरक्षा म्हणजे केवळ पोलिसी उपाय असू शकत नाही, तर समाजातून याविषयीचे जागरूक व स्वतः महिलांमध्ये निर्भयता निर्माण होणं आवश्यक आहे. डॉक्टर आंबेडकरांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्त्रियांना समान हक्क, अधिकार, स्वातंत्र्य आणि सन्मान देऊनही आज आपण बघतो आहे की अशिक्षितांमध्ये 2/3 संख्या स्त्रियांची आहे. ग्रामीण भागात आजही 8 वर्षाच्या 10 वर्षाच्या मुलीच्या हातातून लेखणी काढून तिच्या हातात कोयता किंवा डोक्यावर मोळी दिली जात आहे. आजही गर्भजल परीक्षण करून मुलीचा जन्म सर्रास नाकारला जात आहे. मुलींवरील, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. स्त्री हुंडाबळीची शिकार होताना दिसत आहे. या सर्व प्रश्नांसाठी प्रथमतः महिलांनी स्वतः जागृत होणं, सुशिक्षित होणं, आत्मनिर्भर होणं आवश्यक आहे. सोबतच मग समाजात जनजागृती होणं आणि शासकीय आणि कायदेशीर उपाययोजना होणंही आवश्यक आहे. एकंदरीतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्री संबंधीचे विचार वर्तमान स्थितीतही भारतीय स्त्रियांना दीपस्तंभासारखे ठरणारे आहेत. त्यांचे विचार अंगीकारून, त्यांचा अभ्यास करून समस्त स्त्रीवर्गाने वाटचाल करणं अतिशय आवश्यक आहे. आज आपण विकासाचं लक्ष्य गाठलेलं आहे, परंतु ते पुरेसं नसून अत्यंत अल्प आहे, आणि म्हणून कुटुंबाचा, समाजाचा, पर्यायाने देशाचा संपूर्ण विकास होणं तेव्हाच शक्य होईल
जेव्हा देशातील प्रत्येक नागरिकाचा, मग ती स्त्री असो वा पुरुष असो, त्यांचा योग्य विकास झालेला असेल आणि म्हणून तेव्हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित स्त्री पुरुष समानता आणि अपेक्षित स्त्री समाजामध्ये आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचं पुन्हा एकदा अभिनंदन त्यांना आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद.